बसा. कंपोस्ट तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या ठिकाणून आलेला आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेईमध्ये या ठिकाणी झालं. माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झालं. पदवीचं शिक्षण जामखेड या तालुक्याच्या ठिकाणी झालं आणि पदव्युत्तर पदवी मी वाडिया कॉलेज पुणे या ठिकाणून भौतिकशास्त्रात केली आहे. माझे वडील शेती करतात आणि आई गृहिणी आहे आणि मी 2019 पासून प्रिपरेशन करत आहे. तुमच्या शिक्षणाचा पोलीस खात्यात कसा उपयोग होऊ शकतो? सर फिजिक्सचा पोलीस क्षेत्रात भरपूर उपयोग आहे. सर आपण बघतो की आता गुन्ह्याचा सिद्धतेचं जो प्रमाण आहे ना ते अतिशय कमी आहे. त्याचं रिझन्स असं आहे की ते एव्हिडन्स कलेक्शन करताना ते डिस्ट्रॉय होतात. एव्हिडन्स कलेक्शन जसं ब्लड सॅम्पल्स असते, ब्लड सॅम्पल्स कलेक्शन वगैरे असं फिंगरप्रिंट घेताना तर तिथं निश्चितपणे माझा उपयोग होईल कारण मी लेझर वगैरे शिकलेलो आहे. त्याच्यामुळे एव्हिडन्स कलेक्शनमुळे निश्चित फायदा होईल आणि गुन्हा सिद्धतेचं प्रमाण वाढू शकेल. आता तुम्ही मगाशी म्हटलं की फिजिक्स तुमचं झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूटनचे गतिविषयक नियम याविषयी माहिती असेल. तर किती गतिविषयक नियम आहे न्यूटनचे? न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत. 3 नियम आहेत. तर पहिला गतिविषयक नियम, दुसरा गतिविषयक नियम आणि तिसरा गतिविषयक नियम आणि 3 गुण कसे तुम्ही रिसर्च करा. माझा प्रश्न समजला तुम्हाला? न्यूटनचे 3 गतिविषयक नियमांचं अंमलबजावणी करून किंवा वापर करून तुम्ही 3 गुन्ह्यांचा तपास करता. त्याला पहिला गतिविषयक नियम तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानुसार तुम्ही गुन्हा कसा तपास करा. दुसरा गतिविषयक नियम माहिती आहे, त्याच्यानुसार तुम्ही PSI झाल्यावर कसा गुन्हा तपास करा. आणि तिसरा गतिविषयक नियम आहे की तुम्ही PSI झाल्यावर कसा गुन्हा तो तपास करा. असं वेगवेगळं उदाहरण घेऊन मला गतिविषयक नियम समजून सांगा. नियम आणि त्याचं ऍप्लिकेशन. यस ऍप्लिकेशन राईट. सर न्यूटनचा पहिला नियम असा आहे की थोडा आवाज लहान येतोय. न्यूटनचा पहिला नियम असा आहे की एव्हरी इनएनिमेट बॉडी म्हणजे प्रत्येक स्थायी वस्तू आहे ती ज्या ठिकाणी ठेवली त्याच ठिकाणी राहते. त्यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ इनर्शिया असं की आहे त्या ठिकाणीच राहते. आता एखाद्या क्राईम सीनच्या ठिकाणी वगैरे वस्तू असेल तर ती त्याच ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. म्हणजे ते स्वतःहून तर हलणार नाही. त्याला जर हलवलं असेल तर या ठिकाणी निश्चित गुन्हेगारांनी ती मुवमेंट केली एवढं तर आपल्याला कन्फर्म करू शकतात. दुसरा गोष्ट सर फोर्स इज इक्वल टू मास टाइम ऍक्सलरेशन. म्हणजे आपण जेवढा वस्तूला बल लावणार त्या पद्धतीमध्ये ती विस्थापित होणार आहे. एखादी वस्तू किती प्रमाणात विस्थापित झाली त्यानुसार आपण कळू शकतो की गुन्हेगारांनी किती बल लावलेले आहे किंवा एखाद्याला मारहाण केली असेल तर किती प्रमाणात बल लावलेले ते आपण हे करू शकतो. आणि तिसरा नियम आहे की टू एव्हरी ऍक्शन देअर वॉज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बरोबर. तर ते आपण सर एखाद्या गुन्हेगाराने मारहाण जर केली असेल तर ती तेवढीच बॉडी त्याला रिस्पॉन्ड करणार आहे. तर त्या ठिकाणी कळू शकतो आपण असे 3 ऍप्लिकेशन सांगू शकतो आपण. आता गुन्हे किती प्रकारचे असतात ते मला सांग. कोर्ट असतं, कोर्ट न्यायालय असतं. न्यायालयामध्ये किती प्रकारचे गुन्हे वेगवेगळ्या कोर्टात घेतले जातात? हा सर दिवाणी आणि फौजदारी असे सर प्रकार. हरकत नाही. बर, दिवाणी आणि फौजदारी. दिवाणी कोर्ट माहिती आहे तुम्हाला, दिवाणी न्यायालय माहिती आहे. आता दिवाणी न्यायालयामध्ये कोणत्या केसेस असतात? दिवाणी न्यायालयात प्रामुख्याने सर आर्थिक गुन्ह्याच्या संबंधित केसेस. आर्थिक गुन्ह्याच्या संबंधित केसेस. आर्थिक. बर, आता जर दिवाणी कोर्टामध्ये आर्थिक गुन्ह्याच्या केसेस असतील तर इकॉनॉमिक्स विंग्स असते पोलीस डिपार्टमेंटला, आर्थिक गुन्हे शाखा, इकॉनॉमिक्स क्राईम विंग असते. मग त्यांच्या केसेस जेव्हा ते इन्व्हेस्टिगेशन करतात तर ते दिवाणी कोर्टात दाखल करतात का त्याला? माफ करा सर त्याच्याविषयी. तुम्ही सांगितलं ना आता मगाशी की आर्थिक गुन्हे दिवाणीमध्ये असतात. मग जर इकॉनॉमिक्स गुन्हे ज्याला आपण क्राईम्स ऑफेन्स म्हणतो ते एक डिपार्टमेंट आहे पोलीस खात्यामध्ये. मग तिथं जर आता उदाहरणार्थ एखाद्याला आर्थिक याच्यामध्ये फसवलं तर तो गुन्हा रजिस्टर करायला कुठे जाणार? दिवाणीतच आहे. पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या डिपार्टमेंटला जाणार? आर्थिक गुन्हे शाखा.
आर्थिक गुन्ह्या शाखेमध्ये काय होणार, ते केस रजिस्टर करणार, FIR घेणार. FIR घेतल्यानंतर तपासांती त्याला अटक करणार. अटक केल्यानंतर त्याला PC घेण्यासाठी ते कोणत्या कोर्टात उभं करतील, हा माझा प्रश्न आहे. दिवाणी न्यायालय. हाऊ इज इट पॉसिबल? चला 156(3) CRPC काय ते मला सांग. मला वाटतं तुम्हाला जास्त अभ्यास आहे म्हणून मी तुम्हाला त्याच्याविषयी विचारतो. 156(3) CRPC काय प्रक्रिया आहे? तुम्हाला बघा, ऑलरेडी PSIच्या मेन परीक्षा लॉ होतात ना, लॉ होतात तर तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजे. हे मान्य करतात ना तुम्ही? माफ करा सर, पण CRPC 156 मला आता रिकॉल नाही. 156 तुम्ही आता जास्त घावरला असं वाटायला लागलं मला. आता तुम्हाला रिलॅक्स करावं लागेल. नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही जिथून जामखेडून आलेला आहे तिथे एक आमदार महोदय आहे की ते सध्या महाराष्ट्रात जास्त आहेत तुमचे आमदार. त्यांचं नाव काय? सर रोहित पवार. ते आता 2 आमदार आहे सर. एक विधान परिषदेवर राम शिंदे आहेत आणि विधानसभेवर रोहित पवार. रोहितदादा पवार जे आहेत ते आता क्रिकेटमध्ये काहीतरी एका उच्च पदावर पोहोचले. ते कोणत्या पदावर आलेले आहेत? हो सर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सर. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष. राईट. राजकारण्यांनी खेळामध्ये सहभाग घ्यावा का याविषयी आपलं मत काय? म्हणजे खेळातील विविध पदांवर ते कार्यान्वित व्हावं का, पद स्वीकारायला हवं का राजकारणी माणसांना? सर, राजकारण्यांनी खेळामध्ये सहभागाला काही हरकत नाही, कारण त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांचे व्यवस्थापन कौशल्य असू द्या किंवा बाकीच्या गोष्टी राजकारणातले जे अनुभव आहेत त्याचा निश्चितपणे फायदा या क्षेत्रात होऊ शकतो. खेळाडूंना त्यांचं वेलफेअरसाठी चांगल्या स्कीम्स लॉन्च करणं, गव्हर्नमेंट चांगले इनिशिएटिव्ह घेणं, चांगल्या स्पर्धा अवलंब करणं, त्यांच्यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देणं किंवा त्यांचे जे प्रश्न असतात ते विधानसभेत वगैरे मांडणे, या गोष्टीत निश्चित फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की असं लोकशाहीमध्ये ही गोष्ट आवश्यक आहे की जो डॉक्टर नसेल त्याने हेल्थ मिनिस्टर व्हावं आणि जो शेतकरी नसेल त्याने कृषी मंत्री व्हावं, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि शिक्षण मंत्री व्हावं नाही, तसं निवडून आलेलं आहे. तसं नाही म्हणायचं सर मला. पण आजपर्यंत आपला अनुभव असा आहे की काही कमी शिकलेले मंत्री सुद्धा असून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल सर नितीन गडकरी ते इंजिनियर नाही, सिव्हिल इंजिनियर, पण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी रोड कन्स्ट्रक्शन मध्ये वगैरे केलेलं आहे. ते चांगल्या इंजिनियर सुद्धा एके पडतील अशा पद्धतीने असं मला सांगायचं. आता OBC समाजाला कोणत्या कमिशनद्वारे आपल्याला सवलती मिळाल्या? सर 1979 साली जे मंडल कमिशन नेमलेलं आहे त्याच्या रिकमेंडेशन नुसार आपल्याला OBC समाजाला किती टक्के आरक्षण मिळालं? 19% आरक्षण OBC. 19% हो का 27%? 27 ओव्हरऑल विमुक्तांना 11% आणि म्हणजे ओव्हरऑल 27% OBCला, प्युअर OBC 19%. बर, प्युअर OBC 19 आणि मग बाकीचे कुठे PJMT, NTC किती कसं ते सांगा मला. बायफर्गेशन करा, तुम्हीच सांगितलं. OBC मध्ये असे काही प्रकार आहेत का म्हणजे आरक्षण? NTC, NTD, OBC मध्ये ASBC नाही सर, त्यांचे वेगळंच आहे. म्हणजे विमुक्त, भटके विमुक्त म्हणून त्यांचं वेगळं कॅटेगरायझेशन केलं. मला 27%चं बायफर्गेट करून द्या तुम्हीच सांगितलं मला की 19% OBC 8 असं ते 8 कोणासाठी 8%. ते सांगा मला आता बायफर्गेट करून द्या. सर ते एक्झॅक्ट फिगर्स आता मला रिकॉल द्यायचे होते. मग तुम्हीच रिकॉल करा, आम्हाला का करून दिले? ठीक आहे. आता सध्या काय पदावर तुम्ही जॉईनिंग आहात? सर जॉईनिंग नाही आहे सध्या, मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करतो. आता 2020 ते 2024 4 वर्ष आपण काय केलं? सर 2020 PSI मेन्सला होतो मी, 2021 STA मेन्स दिलेली, 21 क्लर्क मेन्स आणि 21 आता इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेलो आहे. प्रिपरेशन सुरू आहे. बरं, अच्छा, प्रिपरेशन चालू आहे. मग 4 वर्षामध्ये तुम्ही बेरोजगारीची टक्केवारी वाढवली असं वाटत नाही तुम्हाला? सर तसं वाटत नाही, कारण हे कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टीच करत आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीच करत आहे. म्हणजे भारत समजून घेणं, महाराष्ट्र समजून घेणं हे आणि रोजगारासाठी सगळं चालू आहे.
म्हणजे ती 4 वर्षामध्ये तुम्ही आता सपोज तुमच्या घरामध्ये 1,000 रुपये दिवसाला येत असतील, त्याच्यामध्ये 4 लोक तुम्ही असाल, आता तुम्हाला खर्च तो द्यावा लागतो, या भूमिकेचा जर विचार सर, केला. माझा खर्च मी स्वतः बघतो. मी टीचिंग एका क्लासवर थोडं माझा खर्च बघून एक टीचिंग मी करत होतो. बरं, ठीक आहे. बेस्ट. थँक्यू. थँक्यू. किती कट ऑफ